श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार, ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचे तुमच्या जीवनात समावेश करून घ्या आणि तुमचे जीवन सुखमय बनवा. जे भक्त स्वामींच्या या अनमोल विचारांचे पालन त्यांच्या जीवनात करतात, त्यांचे जीवन खूप यशस्वी आणि खूप आनंदमयी बनून जाते. त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका. आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार. स्वामी म्हणतात, बाळांनो, आम्ही कोठेही गेलेलो नाही. आम्ही नेहमी तुमच्या आजूबाजूलाच असतो. या पूर्ण चराचरामध्ये आम्ही व्यापलेलो आहोत. आम्हाला जो ओळखतो त्याला आणखीन काही ओळखण्याचे राहतच नाही, कारण सुरुवात देखील आम्हीच आहोत आणि अंत देखील आम्हीच आहोत. त्यामुळे तुम्ही फक्त तुमचे कर्म चांगले करत राहा. आमचे लक्ष नेहमी तुमच्या कर्मांवर नेहमी असते. कर्माचा फेरा हा कोणालाही चुकलेला नाही. त्यामुळे एक वेळेस आम्हाला घाबरला नाही तरी देखील चालेल, पण तुमच्या कर्माला घाबरा, कारण तुमचे कर्मच तुमचे भविष्य ठरवत असतात, हे लक्षात ठेवा. बाळांनो, जे तुमच्या नशिबात आहे ते दूर जाऊनही पुन्हा तुमच्या जवळ येते, आणि जे तुमच्या नशिबात नाही ते तुमच्या जवळ येऊनही तुमच्यापासून दूर जाते. नशिबातले कधीच कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. ज्याप्रमाणे हवेचा वेग नावेची दिशा भटकवू शकतो, अगदी त्याचप्रमाणे मनुष्याच्या इच्छा या त्याच्या सत्सद विवेक बुद्धीला भटकवतात. एक समंजस्य व्यक्ती तीच असते जी इतरांना पाहून त्यांच्या गुणांकडून काहीतरी शिकत असते. त्यांच्याशी तुलना किंवा ईर्ष्या करत राहत नाही. समोरच्या व्यक्तीतील दोष बघण्यापेक्षा गुण बघायला जो शिकतो आणि त्या गुणांचा स्वतःच्या जीवनात अवलंब करतो, तोच यशस्वी बनतो, हुशार बनतो, हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळांनो, तुमचे शब्द हे एखाद्या शस्त्रापेक्षाही खूप धारदार असतात. शस्त्राने केलेल्या वारामुळे शरीराला जखम होते, पण ती जखम कायम स्वरूपी नसते. थोड्या काळाने औषधोपचाराने ती जखम पूर्णपणे बरी देखील होते. पण तुमच्या शब्दरूपी शस्त्राने जी समोरच्या व्यक्तीच्या मनावर जखम होते, ती जखम ही कधीही भरून न निघणारी असते. काही काळाने जरी त्या जखमेवर खपली जरी चढली तरी आठवणींच्या धारेमध्ये त्या जखमेवरची ती चढलेली खपली निघून ती जखम पुन्हा ओली देखील होते. त्यामुळे तुमच्या शब्दांमुळे कोणाचेही मन दुखावणार नाही, कोणाचाही अपमान होणार नाही, याकडे पूर्ण लक्ष द्या. आज जे तुम्ही कर्म कराल ते कधी ना कधीतरी फिरून तुमच्याकडेच पुन्हा परत येत असते. आज जर तुम्ही कोणाला तरी फसवाल, कोणाचे तरी मन दुखावाल, एक दिवस दुसरा कोणीतरी येऊन तुम्हाला फसवून जाईल, तुमचे मन दुखावून जाईल, हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात,
बाळांनो, तुमच्या अडचणीच्या काळात जे तुमची साथ देतात त्यांची तुम्ही देखील साथ द्या. जे लोक तुमचा विश्वासघात करतात, तुम्हाला फसवतात, तुम्हाला त्रास देतात, त्यांचा तुम्ही त्याग करा. ज्या ठिकाणी तुमचा नेहमी अपमान केला जातो, तुमच्या भावनांना कोणतीही किंमत दिली जात नाही, तुमच्या प्रत्येक भावनांची चेष्टा केली जाते, त्या ठिकाणी तुम्ही कधीच जाऊ नका. तुम्ही जर सारखे तुमचा अपमान जिथे होत असतो तिथे जर जात राहिला तर ते लोक तुम्हाला मूर्ख आणि लाचार समजू लागतील. जिथे पाऊस येत नाही तिथे पीक हे खराब होत असते आणि जिथे संस्कारच नाहीत तिथे पूर्ण पिढी खराब होत जाते. बाळांनो, जे लोक तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करत असतात त्या लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य असते. जी व्यक्ती तिच्या मीपणाचा त्याग करते, मी, माझे या गोष्टींपासून लांब राहते, त्या व्यक्तीला अलौकिक शांततेची प्राप्ती होते. बाळांनो, तुमचे हे शरीर नश्वर आहे. तुम्ही जे कमावलेले आहे, जे मिळवलेले आहे ते तुम्हाला जाताना इथे सोडून जायचे आहे. तुमचे असे काहीच नसते. कमावलेली नाती, कमावलेला पैसा हे देखील तुमचे नाही, ते तुम्हाला इथे सोडून जायचे आहे. तुम्ही येताना मोकळ्या हाताने आलेला आहात आणि जाताना देखील तुम्हाला मोकळ्या हाताने जावे लागणार आहे. फक्त तुमच्यासोबत येत असते ते म्हणजे फक्त तुमचे कर्म. तुम्ही आजपर्यंत ज्या प्रकारचे कर्म केलेले आहेत त्या कर्माची शिदोरीच फक्त तुमच्यासोबत येत असते आणि त्या तुमच्या कर्मांवरतीच तुमचा पुढचा प्रवास हा ठरलेला असतो. त्यामुळे आज जे तुमच्याकडे आहे त्या गोष्टींचा कधीच गर्व करू नका. सर्व गोष्टी या नश्वर आहेत. आज जे तुमचे आहे ते उद्या दुसऱ्या कोणाची तरी असणार आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. या गोष्टींचा स्वीकार करा. तेव्हाच तुमच्या आत जो मीपणा दडलेला आहे तो दूर होऊन जाईल. मीपणाचा त्याग करा. सर्वजण एकच आहात याचा स्वीकार करा. आनंदाने राहा. कधीच कोणाचेही मन तुम्ही दुखावू नका. कधीच कोणालाही अपशब्द बोलू नका. सर्वांशी प्रेमाने, आदराने वागा. कर्म चांगले करा, मग त्याचे फळही तुम्हाला चांगलेच मिळेल. तुमचे असे या जगात काहीच नाही हे लक्षात ठेवा. फक्त तुमचे कर्म चांगले करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. सगळे तुमचे चांगलेच होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या विचारांना लाईक करून आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.